पोरके झालेले शब्द, पोरकं झालेला मराठवाडा आणि हुंदक्यानेच भरलेलं सगळं वातावरण, असं काहीसं भावूक वातावरण आज परळीत दिसणार आहे. संपूर्ण मराठवाड्यात, संपूर्ण महाराष्ट्रात आज हे चित्र दिसतंय. मुंडेंना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. सकाळची आपण दृश्य पाहतोय, ज्यावेळी मुंबईच्या भाजप ऑफिसमधनं पार्थिव रवाना झालं, तेव्हा अनेक दिग्गजांना, राजकारणी नेत्यांनाही आपले अश्रू आवरले नाहीत. तर दुसरी दृश्य आपण पाहतोय, बीडमधली त्यांच्या यशस्वी या निवासस्थानावरची मुंडेंची हसतमुख प्रतिमा. आणि साहेब आताही बाहेर येतील त्याच विश्वासानं आपल्याशी बोलतील, असा एक विश्वास आणि आशावाद आणि आजपर्यंतच्या आठवणी अशा घेऊन आलेल्या या सगळ्या साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज विकल अशी अवस्था आपण पाहतोय. अमित जोशी आमचे प्रतिनिधी आहेत. अमित, काही क्षणातच मुंडेंचं पार्थिव हे आता परळीला आणण्यात येणार आहे. मात्र जो कार्यक्रम बदलला आहे त्यानुसार निवासस्थानी न येता वैजनाथ या कारखान्याच्या ठिकाणीच थेट पार्थिव नेलं जाणार आहे. काय सांगाल? परळी हे काही फार मोठं शहर किंवा गाव म्हणण्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा समजा गोपीनाथ मुंडेंचं पार्थिव जर का त्यांच्या निवासस्थानी आणायचं म्हणलं तर सुरक्षेसंदर्भातल्या फार मोठ्या उपाययोजना पोलिसांना कराव्या लागतील, खूप काळजी घ्यावी लागेल. आणि लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेता ही खूप अडचणीची गोष्ट ठरेल. म्हणून पोलिसांनी सुरुवातीला निर्णय घेतलेला आहे की परळीमधील जे गोपीनाथ मुंडेंचं निवासस्थान आहे यशस्वी, तिथे त्यांचं पार्थिव आणलं जाणार नाही. जे लातूरला विमानाने, विशेष विमानाने जाणार आहे, तिथून ते हेलिकॉप्टरनं गोपीनाथ मुंडे यांचं साखर कारखाना, वैद्यनाथ साखर कारखाना, त्या आवारात हेलिकॉप्टरने ते उतरवण्यात येईल आणि मग त्याच ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ते पार्थिव ठेवण्यात येणार आहे. तिथेच लाखोचे जनसमुदाय हा गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार आहे आणि मग त्यानंतर त्याच ठिकाणी मुंडे यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत. अशा प्रकारे थोडासा कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता हळूहळू ही या परळीच्या या गावामध्ये जिथे लाखभर लोकसंख्या आहे, तिथे आता लाखोंना लोक परळी शहराकडे यायला सुरुवात झालेली आहे. ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत त्या सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात सुद्धा मोठ्या संख्येनं जनसमुदाय जमायला सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल. नक्कीच अमित, आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं या सगळ्या अपडेट्स घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.